नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। राज्यातील नामांकित अशा सहकार महर्षी सुवालालजी गुंदेच्या जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी समीर अरुण बोरा यांची निवड झाली आहे, तर व्हाईस चेअरमन पदी अभय अनिल पितळे यांची निवड झाली आहे। त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांचं कौतुक केलं जात आहे, कारण या नामांकित पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर पदाधिकारी निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी सहकार विभागाचे विक्रम मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालकांची बैठक पार पडली। त्यानंतर या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। तर पाहूयात या संदर्भात नवनिर्वाचित चेअरमन आणि व्हाईस चेअरमन यांचं मनोगत। नमस्कार, मी समीर बोरा श्री सहकार महर्षी श्री सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेचा 2000 पासूनचा संचालक आहे। आज मला चेअरमन पदाची जी संधी मिळाली त्याबद्दल मी माझ्या सर्व संचालकांचा व सभासदांचा ऋणी आहे। मी पतसंस्थेसाठी आणखीन जोमाने काम करून पतसंस्थेसाठी नवीन योजना आणण्याचा प्रयत्न करेन। मी माझ्या कार्यकाळात संस्थेला एक नवीन उंचीवर घेऊन जाईल याची मी तुम्हाला खात्री देतो व माझ्या सर्व संचालकांना बरोबर घेऊन पतसंस्थेला उज्ज्वल घडवण्यासाठी प्रयत्न करेन। धन्यवाद। मी अभय अनिल पितळे, संचालक अभय केमिकल इंडस्ट्रीज अहमदनगर। मी माझ्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात श्री जयानंद महावीर युवक मंडळ नवी पेठचा संस्थापक सदस्य, त्याचप्रमाणे बरेच वर्ष मी मंडळामध्ये खजिनदार म्हणूनही काम केलेलं आहे। तिथून पुढे मी गेली 18 वर्ष सहकार महर्षी श्री सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेचा संचालक म्हणून काम पाहत आहे। माझ्या गेल्या 18 वर्षाच्या कामाचा अनुभवाचा संस्थेला निश्चितच कसा फायदा होईल यासाठी माझे विशेष प्रयत्न असतील। त्याचप्रमाणे संस्थेमध्ये एनपीए, संस्थेचा एनपीए पाहणे, संस्थेमध्ये ठेवी आणणे, या ज्या नित्याच्या ज्या गोष्टी आहेत याच्यावर मी व माझं संचालक मंडळ गेल्या 1 वर्षापासून कुठली तडजोड न करता किंवा कुठल्याही विषयाला काही हेरफेर न करता आम्ही जास्तीत जास्त या 2 गोष्टींवर प्रयत्न करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये प्रशासनातील त्रुटी, त्याचप्रमाणे त्याच्या कामकाजामध्ये जो विस्कळीतपणा येतो त्याला रूटवर कसं आणायचं याच्यावर माझा विशेष प्रयत्न असेल व याच्यावर आम्ही विशेष प्रयत्न करून हे सर्व कसं मार्गी लावता येईल हे काम आम्ही पाहणार आहोत। येणारं 2026 वर्ष हे संस्थेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे। ह्या वर्षामध्ये पतसंस्थेच्या सर्व सभासदांसमोर संस्थेचा लेखाजोखा अतिशय उत्तम प्रकारे मांडण्याचा आमचा मानस आहे। त्याचप्रमाणे यावर्षी सर्व सभासदांना एक हेवा वाटावा असं या संस्थेचं रूप आम्ही सभासदांसमोर मांडणार आहोत। त्याबद्दल मी आजपर्यंत जे सर्व सभासद, हितचिंतक, मित्रपरिवार यांचं कायमच मला सहकार्य राहिलेलं आहे। इथून पुढे त्यांचं सहकार्य राहील अशी अपेक्षा करतो। त्याचप्रमाणे आपल्या जैन समाजाचे अध्यक्ष श्री नरेंद्रजी भिरोदे साहेब, श्री अशोकजी पितळे साहेब, श्री रमेशजी पितळे साहेब यांचं आम्हाला नेहमीच सहकार्य असतं। इथून पुढेही असं सहकार्य आम्हाला त्यांचं राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढे अशीच यशस्वी वाटचाल करत राहू अशी आपल्याला आम्ही ग्वाही देतो। व माझ्या सर्व संचालक मंडळ व आम्ही गेल्या 1 वर्षापासून ज्या जोराने काम करतोय तसेच काम इथून पुढे आपल्या समोर मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।